नमस्कार, भाजी फटाका रेसिपी वनितामध्ये आपले स्वागत आहे। मी आज सर्व मैत्रिणींसाठी रेसिपी घेऊन आलेली आहे उपयोगाची खूप अशी। प्रत्येकीच्या किचनमध्ये असे 1 ना 2 चपाती शिल्लक राहिलेलीच असते, रात्रीची किंवा सकाळची संध्याकाळी। त्यासाठी आपण एक खास रेसिपी पाहणार आहोत, चुरमा रेसिपी। तुमच्याकडे काय म्हणतात ते पण सांगा कमेंटमध्ये याला। आमच्याकडे चुरमाच म्हणतात। चला अशा पद्धतीने करायचा आहे चुरमा। आता बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे त्याचे आपल्या चपातीचे। आता अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे। 4-5 मी इथे लसूण पाकळ्या घेतल्या होत्या, त्या पण करायच्या आहे आपल्याला मिक्सरला बारीक। जास्त बारीक करायचे नाही, जाडसर असं ठेवायचे आहे ते। बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने ठेवायचे जाडसर। आता आपण ते एका ताटामध्ये काढून घेणार आहे। हे बघा, मी ताटात काढून घेत आहे। आता त्याला पाण्याचा शिपका द्यायचा आहे वरून आणि 5 मिनिटासाठी किंवा 10 मिनिटासाठी असा दाबून ठेवायचा आहे। बघू शकता तुम्ही, झाकून ठेवायचं आहे 5 ते 10 मिनिटं। 5 ते 10 मिनिटांनंतर पाहू आपण आता त्याला। त्यासाठी मी घेतलेला आहे 1 कांदा कापून घेतलेला आहे, कोथिंबीर, शेंगदाणे, लाल मिरचीचे काप केलेले आहे। हिरवी मिरचीचे पण काप घालू शकता तुम्ही किंवा लाल तिखट पण घालू शकता। हळद पण घालणार आहे आपण। आता आपण जो चुरमा घेतलेला होता त्याला आपण आता मोकळं करून घेणार आहे सुटसुटीत असं। भिजत ठेवलेला होता तो आपण दाबून थोडासा 5-1 मिनिटं। चला आता कांदा परतून घ्यायचा आहे लालसर, त्याला चांगला लालसर रंग येईपर्यंत परतायचा आहे। परतण्यासाठी तेल थोडंसं वापरायचं आधी। बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने परतून घ्यायचा। हा चुरमा खाल्ल्यानंतर तुम्ही पोह्याला देखील विसरणार आहे। अशा पद्धतीने करा हा चुरमा। बघू शकता, चांगलं व्यवस्थित लाल होऊ द्यायचा कांदा। गॅस थोडासा मीडियमच ठेवायचा। आता कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आता आपण परत थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे। 1 चमचा तेल मी परत घातलेलं आहे। ते आता आपण लाल तुकडे घालायचे आहे मिरचीचे, आता जे काप केलेले होते आपण। शेंगदाणे घालायचे, मोहरी घालायची आहे, जिरे पण घालायचे आहे। आता परत व्यवस्थित परतून घ्यायचं चांगलं त्याला। अशा पद्धतीने घाई अजिबात करायची नाही परतायची, कमी गॅसवरतीच ठेवायचं परतायच्या वेळेस। हळद घालायची आहे आता। हळदीने काय होतं, रंग अगदी पोह्यासारखा येतो, पिवळा। कढीपत्ता घालायचा आहे। परत एकदा परतून घ्यायचं व्यवस्थित आणि आता आपण जो चुरमा तयार केला आहे तो घालून घ्यायचा आहे। आता चुरमा घातल्यानंतर परतवून घ्यायचं 5 ते 10 मिनिटं, चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं। झाकण ठेवून द्यायचं। मीठ घालायचं आहे आता। हे बघा, मीठ घातल्यानंतर मीठ थोडंसंच घालायचं, चपातीला पण मीठ असतं त्यामुळे मीठ थोडंसं घालायचं। कोथिंबीर घालून घ्यायची, झाकण ठेवायचं व्यवस्थित। चुरमा तयार झालेला आहे आपला। अशा पद्धतीने तुम्ही चुरमा करू शकता शिळ्या चपातीचा, करून पहा। चुरमा कसा वाटला ते सांगा। कोथिंबीर वरून घालून घ्यायची आहे परत। पाहू शकता किती सुंदर दिसते, पोह्यासारखे दिसतोय हा। व्हिडिओ पहा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी आहे रेसिपी, सर्व मैत्रिणींच्या उपयोगाची। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।